तर का म्हणता बे पोट्ट्यो, शकुंतला रेल्वे तुम्ही पाहिली का? त्याच्यामध्ये कोणा बसले गिसले का नाही लेको? हो आपल्या यवतमाळले आहे ना. तर रामराम मंडळी, मी पवन आणि आम्ही आपल्या दोन्ही क्लुजर घेऊन चाललो होतो केळापूर देवस्थान आई जगदंबाच्या दर्शनासाठी. तिथं होता स्वयंपाक आणि आई जगदंबा केळापूर देवस्थान हे पांढरकवडा ते आदिलाबाद रोडवर बिलकुल हायवे टच आहे. तर आम्ही तिथं पोचल्या आमच्या गाड्या सावलीत लावल्यानं पहिले दर्शन घेतलं मी हनुमानजीचं, कारण की तिथंच होतं. नंतर मी मंदिर परिसरात शिरलो. आता दर्शन आधी घ्यायचं, मग आपले टवाळपणा करत बसायचे. तर मी आधी दर्शन करायसाठी मंदिर परिसरात फिरलो, मस्त घंटा वाजवली. आई म्हणलं मी आलो, माझ्याकडे लक्ष दे थोडंसं. गर्दी एवढी होती का भयानक. मस्त चांदीचा दरवाजा होता तिथचा. मग आतमध्ये गेलो आणि मस्त निवांत दर्शन करून घेतलं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. बाहेर येऊन मी खाल्ले पिंगर, तुमच्यासाठी नड्डे असेल, कोणासाठी फरफरी असेल. मग पिंगर खाऊन झाल्यावर मग आम्ही गार्डनमध्ये जायचा विचार केला. फक्त 10 रुपये तिकीट होती म्हणून आम्ही रपरप तिकीट काढली. नीरज भाऊन तिकीट काढली, पण पैसे देणार होते आमचे दिनू भाऊ. मग अंदर गेल्यावर तिथं ससे होते, फिश होते आणि रंगरंगाच्या वेगवेगळे पक्षी होते आणि आपले शकुंतला एक्सप्रेसचं आम्हाला तिथं दर्शन झालं. तिथलं नाव होतं आई जगदंबा रे एक्सप्रेस. मग आम्ही त्याच्यामध्ये मस्त बसलो बा, मस्त बढियापैकी. आपण तर आयतेच होतो, आपल्याला तिकीट द्यायचं काम नव्हतं, कारण की याची बी तिकीट होती पर 10 रुपये. बसल्यावर आम्ही त्याची सैर केली. एक नंबर असा प्रवास झाला. असं वाटत होतं का आम्ही शकुंतला एक्सप्रेसमध्येच बसलो. तर तुम्ही जगदंबा देवस्थानाला नक्कीच या, कारण तिथचा चिमुकल्यासाठी मस्त गार्डन आहे आणि तिथचा तुमचा पूर्ण दिवस जाऊ शकतो. इथं स्वयंपाक पण तुम्ही घेऊन येऊ शकता. तर नवरात्राला इथं भरपूर गर्दी राहते ना. अशी इपिसर पोचते बिलकुल आणत नका जाऊ. वय नाही त्याचं तरी पण लहान पोट्टे इकडून तिकडं उड्या मारून राहिले, कोणी झुका घेऊन राहिलं. तशा या बालिश पोरासोबत व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर, कमेंट आणि लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.